श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी। बरणऊ रघुवर बिमल जसु जो दायकु फलचारी। श्री गुरु महाराजांच्या चरणकमळांच्या धुळीने आपल्या मनरूपी आरशाला पवित्र करून श्री रघुवीरांचे निर्मल यशाचे वर्णन करत आहोत, जे की चारी फल धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्रदान करणारे आहेत। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बलबुद्धी विद्या देहु मोही हरहु कलेश विकार। हे पवन कुमार, मी आपलं सुमिरण करतो। माझं शरीर आणि बुद्धी निर्बल असल्याचं आपण तर जाणता। मला शारीरिक बल, सद्बुद्धी आणि ज्ञान देऊन माझे दुःख आणि दोषांचे नाश करावे। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसतिहु लोक उजागर। श्री हनुमानजी आपला विजय असो, आपलं ज्ञान आणि गुण अथाह आहे। हे कपीश्वर, आपली जय असो। तिन्ही लोक, स्वर्गलोक, भूलोक आणि पाताल लोकात आपली कीर्ती आहे। रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवनसुत नामा। हे पवनसुत अंजनी नंदन, आपल्यासारखे दुसरे शक्तिशाली कोणीही नाही। महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी। हे महावीर बजरंग बली, आपणात विशेष पराक्रम आहे। आपण अशुद्ध बुद्धी दूर करणारे आणि शुद्ध बुद्धी प्रदान करणारे आहात। कंचनवरण विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा। आपण सोनेरी रंग, सुंदर कपडे, कानात कुंडल आणि कुरळे केसांनी सुशोभित आहात। हाथ वज्र और ध्वजा विराजे, कांधे मुंज जनेऊ साजे। आपल्या हातात वज्र आहे, ध्वजा आहे आणि कांद्यावर मुंजीच्या जानव्याची शोभा आहे। शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन। शंकराचे अवतार हे केशरी नंदन, आपल्या पराक्रम आणि महान यशाची संसारभरात वंदना होते। विद्यावान गुणी अतिचातुर, राम काज करिबे को आतुर। आपण प्रकांड विद्येचे ज्ञाता आहात। गुणवान आणि अत्यंत कार्यकुशल होऊन श्रीरामांचे काम करण्यास उत्सुक असतात। प्रभुचरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया। आपण श्री रामचरित ऐकण्यात रस घेता। श्रीराम, सीता आणि लक्ष्मण आपल्या हृदयात वास करतात। सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा, बिकट रूप धरी लंक जरावा। आपण आपलं लहानसं रूप धारण करून सीतेला दाखवले आणि भयावह रूप घेऊन लंकेला दहन केले। भीम रूप धरी असुर संहारे, रामचंद्र के काज संवारे। आपण विक्राळ रूप घेऊन राक्षसांचे वध केले आणि श्रीरामचंद्रांच्या उद्देशांना यश मिळवून दिले। लाय संजीवन लखन जी आये, श्री रघुवीर हर्षि उर लाये। आपण संजीवनी बुटी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले, ज्याने आनंदी होऊन श्रीरामाने आपल्याला हृदयाशी लावले। रघुपति कीन्ही बहुत बढाई, तुम मम प्रिय भरतहि सम भाई। श्री रामचंद्राने आपली खूप प्रशंसा केली आणि म्हटले की तुम्ही माझ्या भरतसारख्या भावाप्रमाणे आहात। सहस बदन तुम्हरो जस गावे, अस कही श्रीपती कंठ लगावे। श्रीरामाने आपल्या हे मनत हृदयाशी लावले की तुमचं यश हजार मुखाने गाजवण्यासारखे आहे। सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिसा। श्री सनक, श्री सनातन, श्री सनंदन, श्री सनत कुमार आदी मुनी, ब्रह्मा आदी देवता, नारद, सरस्वती, शेषनाग सर्व आपले गुणगान करतात। जम कुबेर दिगपाल जहाते, कभी कोबित कही सके कहाते। यमराज, कुबेर, इतर सर्व दिशांचे रक्षक, कवी, विद्वान, पंडित किंवा कोणीही आपल्या यशाचे पूर्णतः वर्णन करू शकत नाही। तुम उपकार सुग्रीव ही किन्हा, राम मिलाय राजपद दिन्हा। आपण श्रीरामाशी सुग्रीवाची भेट करून उपकार केले, ज्यामुळे ते राजा झाले। तुम्हरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना। आपल्या उपदेशांचे विभीषणाने पालन केलं, ज्याने ते लंकेचे राजा झाले, हे सर्व जगाला माहिती आहे। जुग सहस्त्र जो जन पर भानु, लील्योताही मधुर फल जानो। सूर्य अति दूर इतक्या अंतरावर आहे की तेथे पोहोचण्यास 1000 युग लागतात। अशा 2000 योजनांच्या अंतरावर स्थित सूर्याला आपण एक गोड फळ म्हणून गिळून गेला। प्रभुमुद्रिका मिली मुखमाही, जलधि लांघी गए अचरज नाही। आपण श्रीरामचंद्रांची अंगठी मुखात ठेवून समुद्र पार केलं, यात आश्चर्य करण्यासारखं नाही। दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हरे तेते। संसारात जितकेही अवघड काम असलं तरीही ते आपल्या कृपेने सोपं होऊन जातं। राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे।
श्रीरामचंद्रांचे दारावरील आपण राखणदार आहात, ज्यांच्या आज्ञेशिवाय कोणालाही आत प्रवेश मिळू शकत नाही. अर्थातच आपल्याला प्रसन्न केल्याशिवाय रामकृपा दुर्लभ आहे. सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षक का हो को डरना. आपल्या शरणी येणारा प्रत्येक भक्त आनंद प्राप्त करतं आणि आपण रक्षा करणारे असल्यावर भीती राहत नाही. आपण तेज सम्हारो आपे, तीन लोक हाकते कापे. आपल्याशिवाय आपला वेग कोणीही थांबवू शकत नाही. आपल्या गर्जनाने तिन्ही लोक थरथर कापतात. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. जेथे महावीर हनुमानांचे नाव घेतलं जातं तेथे भूत पिशाच जवळ देखील फिरकत नाहीत. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. वीर हनुमान आपला निरंतर जप केल्याने सर्व रोग दूर होतात आणि सर्व पीडा नाहीशा होतात. संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे. हे हनुमान विचार कर्म आणि बोलण्यात ज्यांचं लक्ष आपल्यात असतं त्यांना आपण सर्व संकटांपासून मुक्त करतात. सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा. तपस्वी राजा श्री रामचंद्र सर्वश्रेष्ठ आहे. त्यांच्या प्रत्येक कार्याला आपण सोपं केलं आहे. और मनोरथ जो कोई लावे, सोय अमित जीवन फल पावे. ज्यांच्यावर आपली कृपा असते त्यांच्या इच्छेला अशा प्रकारे फलप्राप्ती होते ज्यांची मर्यादा सांगताही येऊ शकत नाही. चारो युग परताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा. चारी युगांमध्ये सतयुग, त्रेता, द्वापर आणि कलियुगात आपलं यश पसरलेलं आहे. जगात आपली कीर्ती सर्वत्र प्रकाशमान आहे. साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे. हे श्रीरामाचे लाडके, आपण सज्जनांची रक्षा करतात आणि दुष्टांचा विनाश. अष्टसिद्धी नव निधी के दाता, असबर दीन जानकी माता. आपल्याला देवी जानकीकडून असे वरदान प्राप्त आहे ज्याने आपण कोणालाही 8 सिद्धी आणि 9 निधी देऊ शकतात. त्या 8 सिद्धी अशा आहेत: अनिमा, ज्यात साधक कोणालाही दिसत नाही आणि अवघड ते अवघड पदार्थांत प्रवेश करतो. दुसरा महिमा, ज्यात योगी स्वतःला खूप खूप मोठं बनवतो. गरिमा, ज्यात साधक स्वतः वजनदार बनवू शकतो. लघिमा, ज्यात साधक हवं तितकं हलका होऊ शकतो. प्राप्ती, ज्यात इच्छित पदार्थाची प्राप्ती होते. प्राकाम्य, ज्याने इच्छेनुसार पृथ्वीत सामावू शकतात, आकाशात उडू शकतात. ईशित्व, ज्याने सर्वांवर शासन करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. वशित्व, ज्यात दुसऱ्यांना वश करता येतं. राम रसायन तुम्हरे पासा, सदा रहो रघुपती के दासा. आपण निरंतर श्री रघुनाथांच्या शरणात राहतात, ज्यामुळे आपल्याकडे वृद्धापकाळ आणि असाध्य आजारापणाला नाश करण्यासाठी राम नाम औषधी आहे. तुम्हरे भजन राम जी को पावे, जन्म जन्म के दुख विसरावे. आपलं भजन केल्याने श्रीराम प्राप्त होतात आणि जन्मजन्मांतरांचे दुःख दूर होतात. अंतकाल रघुबरपुर जाई, जहाँ जन्म हरी भक्त कहाई. आपल्या शरणात राहूनच अंतिम काळात श्री रघुनाथ धाम अर्थात वैकुंठात जाता येऊ शकतं आणि तिथे जन्म मात्र हरिभक्ताच्या रूपात मिळतो. और देवता चित्त न धरई, हनुमत सेई सर्व सुख करई. हे हनुमान, आपली सेवा केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात, मग इतर देवतांची गरजच भासत नाही. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. हे वीर हनुमान, आपलं स्मरण केल्याने सर्व संकट आणि वेदना नाहीशा होतात. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई. हे स्वामी हनुमान, आपली जय असो जय असो जय असो. आपली माझ्यावर कृपालू श्री गुरुसमान कृपा असावी. जो सतबार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई. 100 वेळा हनुमान चालिसा पाठ केल्याने सर्व बंधनातून मुक्ती मिळेल आणि परमानंद मिळेल. जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धिसा की गौरीसा. भगवान शंकर साक्षी आहे की याचे पठण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि निश्चितच यशप्राप्ती होईल. तुलसीदास सदा हरिचेरा, की जयनाथ हृदय महडेरा. हे नाथ हनुमान, तुलसीदास सदा श्रीरामाचे दास आहे, म्हणून आपण त्यांच्या हृदयात वास करा. पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ति रूप. राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुरभूप. हे संकटमोचन पवन कुमार, आपण आनंद मंगळ स्वरूप आहात. हे देवराज, आपण श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासह माझ्या हृदयात राहावे हीच इच्छा.